मंडळी, छत्रपती संभाजीनगरमधून माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे। एका शहरात राहत असून सुद्धा मुलाने आपल्या वडिलांच्या अंत्यविधी वेळी पाठ फिरवली आहे। 1.5 वर्षांपूर्वी कृपाळू वृद्धाश्रमाचे संचालक संतोष सुरडकर यांना टीव्ही सेंटर परिसरातील सुरक्षा रक्षकाचा फोन आला। त्यांच्यासोबत काम करणारे 65 वर्षीय दिनेश यांची मानसिक स्थिती ढासळली होती। त्यानंतर दामिनी पथकाच्या साहाय्याने त्यांना वृद्धाश्रमात आणण्यात आलं। दामिनीने त्यांच्या शहरातील मुलाला फोन करून तुमच्या वडिलांना न्यायला या असा निरोप दिला। त्यावर त्याने येण्यास नकार दिला। त्यांचा दुसरा मुलगा दुबईला राहतो। दिनेश यांची 8 दिवसांपूर्वी पुन्हा त्यांची तब्येत बिघडली। त्यावेळी त्यांनी आता काही मी जगत नाही, माझ्या मुलांना बोलवा असा निरोप दिला। दोन्ही मुलांनी पुन्हा नकार दिला। सुरडकर यांनी त्यांना शेवटचे पंचामृत पाजले। तुमची शेवटची इच्छा काय आहे आजोबा असा प्रश्न जेव्हा त्यांनी विचारला, त्यावर ते माझी मुलं येतील का असं म्हणाले। पुढे तुम्ही माझ्यासाठी खूप केलेत असंही ते म्हणाले आणि त्यांनी डोळे मिटले, ते कायमचेच। संचालकांनी दोन्ही मुलांना फोन केले। दुबईच्या मुलाने वडील गेल्याची बातमी ऐकताच भावना शून्यपणे मी पैसे पाठवतो, तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या असं सांगितलं। छत्रपती संभाजीनगरच्या मुलाने साफ दुर्लक्ष केलं। मंडळी, जन्मदात्याकडे पाठ फिरवणाऱ्या या दोन्ही मुलांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा।